ढोल बाजला ताल धरला अंगात नुसता जोश भरला ढोल बाजला ताल धरला अंगात नुसता जोश भरला आता हटायचं नाही जोडे तुटायची नाही माल जोड गोळी आता सुटायची नाही दुनियेला दिसले छोटे तरी आहेत मोठ्यांना भारी हे छोटे असले तरी आहेत चॅम्पियन हे छोटे असले तरी छोटे चॅम्पियन्स. वेलकम टू छोटे चॅम्पियन्स. छोटे चॅम्पियन्स. 5 वर्षाच्या नातवापासून 75 वर्षांच्या आजोबापर्यंत मम्मी डॅडी किंवा आई बाबा ताई सगळ्यांची पावलं जेव्हा ताल धरायला लागतात, जेव्हा छोटे चॅम्पियन्स डान्स करायला लागतात, तेव्हा आज आमचे 6 छोट्या चॅम्पियन्सच्या पेअर तुमच्या समोर येऊन डान्स सादर करणार आहेत. आणि यांचा डान्स बघण्यासाठी, त्यांना टिप्स देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी आपले परीक्षक पण इथे आलेले आहेत. वर्षा उसगावकर, प्रिया अरुण आणि आज एक खास परीक्षक इथे आलेले आहेत. म्हणजे ज्या मराठी मुलीचा चेहरा केवळ भारतातच नव्हे तर जेथे जेथे टेलिव्हिजन बघितला जातो त्या घराघरात पोचलेला आहे. ज्या सलोनीच्या 7 फेऱ्यांमध्ये आपण सगळे बंद झालो आहोत, ती आपली आवडती अभिनेत्री राजश्री ठाकूर. या स्पर्धेत एकूण 12 जोड्या भाग घेणार आहेत. काल आपण 6 जोड्यांचा परफॉर्मन्स पाहिला आणि आज 6 जोड्यांचा परफॉर्मन्स पाहणार आहोत. आता या स्पर्धेत कोण जिंकणार हरणार यापेक्षा सुद्धा या स्पर्धेत भाग घेण्याला महत्व आहे आणि म्हणूनच भाग घेणाऱ्या प्रत्येक जोडीला मिळणार आहे दर्शन टॉयज, द मेकर्स ऑफ ओरिजिनल अँड क्वालिटी टॉयज आणि गेम्स तर्फे आकर्षक भेटवस्तू. तेव्हा आजच्या 6 पेअर्स परफॉर्मन्स करण्यासाठी तयार आहेत. त्यांची जय्यत तयारी झालेली आहे. तयारी जोरदार सुरू आहे आणि कधी एकदा येऊन परफॉर्म करतो असं त्यांना वाटतंय. तेव्हा आजची पहिली जोडी जी इथे येऊन परफॉर्मन्स करणार आहे आणि धमाल उडवणार आहे, रिद्धी आणि अवनी. हाय, मी अवनी राव, मी 6th स्टँडर्डला आहे. हॅलो, मी रिद्धी निकम, मी 5th स्टँडर्डला आहे. या कॉम्पिटिशनसाठी आमचे कोरिओग्राफर अलग सर आहे. जेवढी गाणी बसवतोय मी त्या गाण्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणायचं बघतोय. तिच्यातील कलागुणांना एक चांगला वाव मिळावा यासाठी हे एक सुंदर व्यासपीठ तिला मिळालेलं आहे. आय एम रिअली ग्रेटफुल की अवनीला हा छान चान्स मिळाला आहे. आय एम शुअर की ती तिचं नाव चांगलं करून दाखवेल. हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी झळके बाळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुण तीन पुरे चरणी घागरिया. जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती स्मरणे मात्रे
हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके बाळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती वा रिद्धी, अवनी, छान झाला. पण मला एक सांग पहिल्यांदा, रिद्धी हा डान्स बसवला कोणी? आमच्या अलग सरांनी. आमच्या अलग ते सरांनी. आलेत बघायला इथे. हो ते तिकडे. पण तुम्ही दोघी एकमेकांना किती वर्ष ओळखता? 5 वर्ष. 5 वर्ष. तुम्ही एका शाळेत आहात? नाही. मग आम्ही कथ्थकच्या क्लासमध्ये एकत्र आहोत म्हणून दोघी फ्रेंड्स ओ, आहोत. तुम्ही फ्रेंड आहात आणि तुम्ही कथ्थकच्या क्लासमध्ये एकत्र जाता म्हणून. पण आता तुमचा डान्स कसा वाटला ते आपण परीक्षकांना विचारूया. हा, वर्षाजी? छान सुरुवात केली छोटे चॅम्पियन्सची रिद्धी आणि अवनीनी. मला आवडली. जोरदार सुरुवात झाली. मला रिद्धीला एकच सांगावंसं वाटतं की अवनीचे एक्सप्रेशन किंवा हावभाव जास्त प्रसन्न होते. आधी तुम्ही दोघंही दुःखी असता, बरोबर? आधी दुष्काळ पडलेला आहे असं अशा प्रकारचं तुम्ही एक्सप्रेशन्स दिले. नंतर देवाजवळ प्रार्थना केली आणि मग देव पावला. त्यामुळे गणपतीचं त्याच्यात वर्णन आहे साक्षात. त्यामुळे थोडंसं अजून प्रसन्न असं दाखवायला पाहिजे होतं चेहऱ्यावर हावभाव. ठीक आहे, दुसऱ्या वेळेला लक्षात ठेव, पण छान झालं. प्रियाजी? वर्षाने सांगितल्याप्रमाणे एक्सप्रेशन्स थोडेसे आणखी दोघींमध्येही हवेत मी असं म्हणेन. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमच्या मुवमेंट्स खूप क्लिअर होत्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे हात, तुमचे जे काही हातवारे करत होतात ते हावभाव आणि म्हणजे हाताच्या सगळ्या पोझिशन्स तुमच्या व्यवस्थित येत होत्या. मुवमेंट्स क्लिअर होत्या आणि सगळा स्टेज तुम्ही जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठेही तुम्ही एकाच जागी डान्स केलेला नाही आहे. आणि ही समाधानकारक बाब माझ्या दृष्टीने आहे. कारण आजकाल बरेच जण एका बाजूला एकाच जागी डान्स करतात, पण तसं न करता तुम्ही अख्खं स्टेज कव्हर केलं, ही उत्तम गोष्ट आहे. ऑल दी बेस्ट. राजेश्री, कसं वाटलं? आतापर्यंत पारंपरिक आरती ऐकत आले, त्याच्यामुळे हा वेगळा अनुभव आणि नक्कीच सुखद अनुभव असं म्हणेन मी. कारण खूप छान वाटलं. रिद्धी आणि अवनी दोघीही तुम्ही छान नाचता आणि सिंक्रोनायझेशन मेन म्हणजे तुमच्यामध्ये खूप छान होतं. आणि कोरिओग्राफर जे आहेत तुमचे, त्यांचं मी पहिला कौतुक करते. खूप छान कोरिओग्राफी होते. व्हेरी गुड. राजेश्री, शाळेच्या गॅदरिंगची वगैरे आठवण झाली? हो, अगदी. म्हणजे मला असं वाटलं खरंच माझ्या शाळेचं गॅदरिंग चालू आहे. आणि जी आमची लगबग चालू असायची बॅक स्टेजला आणि धाकधूक, त्याच्यामुळे यांचा डान्स सुरू व्हायच्या आधी माझी धाकधूक खूप वाढली होती. बट इट वॉज रिअली अ गुड एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स.